नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दररोज चालण्याचे फायदे काय आहेत. तर मित्रांनो, या जीवनामध्ये, या काळामध्ये, धकाधकीच्या जीवनात आपण सतत कामात व्यस्त असतो. त्यामुळे आपल्या शरीराकडे, आपल्या जीवनाकडे प्रकारचं दुर्लक्ष होत असते किंवा कामामुळे आपल्याला वेळ मिळत नाही. म्हणून आपण शरीराकडे लक्ष देत नाही किंवा व्यायाम किंवा प्राणायाम, योगासने करण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही. वेळ काढूनच केलं तर खूपच चांगलं, पण कामानिमित्त किंवा कामाच्या त्यामुळे वेळ मिळत नाही. तर मित्रांनो, त्यासाठी आपण फक्त चालून सुद्धा कसं निरोगी राहू शकतो, फक्त चालण्याचे फायदे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर आपण त्यासाठी चालण्यासाठी सकाळी फक्त 30 मिनिटे, 20 ते 30 मिनिटे जर आपण चाललं तर आपण कसं निरोगी राहतो याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. तर मित्रांनो, दररोज सकाळी 30 मिनिटं चालल्यामुळे आपल्याला हे सर्व त्याचे फायदे होत असतात, पण हे आपल्याला माहीत नाही मित्रांनो. आपण त्याकडे दुर्लक्ष करत असतो. तर तेच आपले कोणकोणते फायदे आहेत ते आपण पाहू. तर मित्रांनो, आपण चालल्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत होत असतात. तर मित्रांनो, आपण चालल्यामुळे आपल्या सर्व शरीराचा हे व्यायाम होत असते. म्हणजेच आपल्या डोक्यापासून ते पूर्ण पायापर्यंत हात आणि सर्व अवयव आपले कार्य करत असतात. म्हणून आपण चाललं पाहिजे आणि त्यामुळे आपले हाडे आणि स्नायू चालल्यामुळे त्या स्नायूचा व्यायाम होऊन आपले हे स्नायू मजबूत होत असतात. त्यानंतर मित्रांनो, आपलं हृदय निरोगी राहते. तर आपण चालल्यामुळे आपला बीपी, आपलं रक्ताभिसरण संस्था ही सुधारते आणि जे ब्लड प्रेशर आहे ते नियंत्रणात राहते. म्हणजे याचा अर्थ आपला हृदय हा निरोगी राहतो. त्यामुळे बीपी जास्त वाढत नाही, ते नियंत्रणात असते. त्यामुळे हृदयावर लोड येत नाही. त्यामुळे हृदय आपलं निरोगी राहते. तर मित्रांनो, त्यानंतर पाहू, ताण, नैराश्य कमी होते. जर मित्रांनो आपण दिवसभर पूर्ण काम करत असाल, दररोज काम करत असाल, आपलं खूपच ताणतणावाच्या जीवनशैलीमध्ये राहत असाल, तर मित्रांनो आपण जर 30 मिनिटं सकाळी चाललं तर त्यामुळे आपल्या डोक्यातील सर्व स्ट्रेस, ताण निघून जाऊन, विचार निघून जाऊन किंवा निगेटिव्ह विचार, नैराश्य सुद्धा निघून जाऊन ते कमी होते किंवा ते निघून जाऊन आपलं मन आनंदी आणि एकदम हलकं हलकं असं वाटू लागतं. वजन नियंत्रणात राहते. तर मित्रांनो, आपण सकाळी 30 मिनिटं चालल्यामुळे आपल्या शरीरातील सर्व अतिरिक्त झालेली चरबी, म्हणजेच लठ्ठपणा, मोठेपणा, सर्व चरबी बर्न होऊन वजन हे कमी होत असते. जमा तयार झालेली चरबी असेल, म्हणजे जे फॅट म्हणतो आपण त्याला, जे आपल्यासाठी काही कामाची नाही, अतिरिक्त झालेली जास्तीची चरबी ती बर्न होऊन आपलं वजन हे कमी होत असते. मधुमेह नियंत्रणात राहते. हे मधुमेह म्हणजे जे आपण शुगर, घरोघरी, गावागावात, गल्लीत, माणसात शुगर पोहोचलेलं आहे. तर मित्रांनो, हे शुगर नियंत्रणात राहण्यासाठी आपण सकाळी 30 मिनिटे चाललं पाहिजे. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. म्हणजेच आपण चालल्यामुळे ताण कमी होतो. त्यामुळे ताण कमी झाल्यामुळे हे मधुमेह नियंत्रणात राहते. मित्रांनो, मधुमेह झालेला असेल तरी चालल्यामुळे ते खूप नियंत्रणात येत असते. त्यानंतर मित्रांनो, झोप चांगली लागते. 30 मिनिटं चालल्यामुळे मित्रांनो सगळं मन आणि शरीर हलकं होऊन आपल्याला असं फ्रेश वाटते आणि त्यानंतर सर्व दिवसभर काम केल्यानंतर थकवा जाणवत नाही आणि मन फ्रेश वाटते आणि संध्याकाळी चांगली झोप लागत असते. कुठले विचार येत नाही. त्यामुळे ही चांगली झोप लागत असते. मित्रांनो, आणखी एक महत्वाचा फायदा मध्ये आयुष्य वाढत असते. तर मित्रांनो, आपण चालल्यामुळे सर्व अवयव हे काम करत असतात, त्याचे व्यायाम होत असते, हे तर आपल्याला माहित आहे. त्यामुळेच आपल्या शरीराचे सर्व अवयव काम केल्यामुळे न थकता फ्रेश राहतात. म्हणजे त्याच्यावर कुठले डिसीज होत नाही, म्हणून आपलं आयुष्य वाढत असते. तर मित्रांनो, हे होते आपले चालण्याचे फायदे. तर मित्रांनो, हे खूप महत्वाचे आहेत. चालल्यामुळे किती फायदे होतात हे एवढे सारे फायदे आपल्याला माहित नाहीत. फक्त आपण 30 मिनिटं सकाळी चालल्यामुळे, दररोज जर आपण चालत असाल तर एवढे सर्व फायदे आपल्याला होत असतात. पण चालण्यासाठी काही पैसे द्यावं लागत नाही, काही साधने लागत नाहीत, काहीच नाही. फक्त एका ठिकाणाहून चालत दुसऱ्या ठिकाणी चालत जायचं, पुन्हा तिकडून इकडे यायचं. दररोज सकाळी चालत राहा आणि निरोगी राहा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.